नमस्कार, मी शिवाजी मामनकर. मूळ महानगराच्या विशेष कार्यक्रमामध्ये सध्या आपण संभाजीनगरमध्ये आलेलो आहे. आपण प्रभाग क्रमांक 18 मध्ये आहे. 18चे हे पूर्ण पॅनल आपल्यासोबत आहे. शिंदे गटाचं आपल्यासोबत हर्षदाताई शिरसाट सुद्धा आहेत. काय सांगाल ताई, काय वातावरण आहे सध्या मतदारसंघामध्ये? दादा तुम्ही बघू शकता हा लोकांचा जो प्रतिसाद आहे तो आमच्यासाठी खरा आशीर्वाद आहे. जे साहेबांनी आतापर्यंत काम करत आले, या सगळे आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतोय, त्याचा हा आशीर्वाद आहे की आज असंख्य जनता आमच्यासोबत स्वतः फिरत आहे की तुम्ही फक्त विजय मिरवणुकीसारखे फिरा, आम्ही तुम्हाला मतदान 100% करणार आहे. आपल्यासोबत दुसरे उमेदवार सुद्धा या ठिकाणी आहेत. अभिषेक जीवनवाला, काय सांगाल सर? काय सांगाल मला? नवीनला संधी दिली साहेबांनी मला नवीन उमेदवार म्हणून. आता मला या वार्डात जे काम बाकी आहे ते काम रोडचे असो, रोडचे तर भरपूर कामं केले पालकमंत्री साहेबांनी. काही गल्ल्यांमध्ये कामं बाकी आहे, ड्रेनेजचे, पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचा टायमिंग बदलणं आहे आम्हाला, तो एक मोठा विषय आहे. नंतर विश्रामबाग कॉलनीमध्ये मोठी सोसायटी वाढलेली आहे, तिथं लोक जास्त आता अपार्टमेंट्स वाढून लागले. TDR वाढलं तर ड्रेनेज लहान झाले आणि लोड जास्त झाला, तर तो लोड वाढवण्यासाठी ड्रेनेज ची लाईन मोठी टाकणं आहे. ते असे प्रभागात काम करणं आहे. जालना नगरमध्ये गार्डनचं डेव्हलपमेंट करणं आहे. 20 वर्ष झाले तुम्ही या ठिकाणी पक्षाचं काम करताय आणि तुम्हाला आता पक्षानं संधी दिलेली आहे. काय कसं पाहता तुम्ही पक्षाकडे? पक्षाला आता पक्षाने मला संधी दिली, त्या पक्षाला काय काम करून दाखवायचं. 20 वर्षापासून जे काम करतोय मी वेदांतनगर, बन्सीलाल नगर, पदमपुरा, गांधीनगरमध्ये सगळ्या वाड्यात मी समाज कार्य पहिल्यापासून करतोय. 80% समाज कार्य करतो मी आणि 20% राजकारण करतो. आपल्यासोबत चौगुले ताई आहेत. काय ताई, कसं वातावरण सध्या? वातावरण खूप छान आहे. भगवा फडकणार का? हो, फडकणार नक्कीच. आपल्यासोबत दुसरे उमेदवार सुद्धा आहेत. काय वातावरण सध्या? वातावरण खूप छान आहे. पालकमंत्री संजीव शिरसाट यांनी केलेले काम, विकास कामाची ही पावती आहे आम्हाला. लोक एवढे जनता आम्हाला भरभराटीने ऑप्शन करतायत, हार करतायत, इतके मोठ्या प्रमाणात रॅली करतायत. कितवी टर्म आहे तुमची आता निवडणूक? पहिल्यांदाच निवडून लढतोय. आपण पाहू शकतो, तुम्ही पण पहिल्यांदा आपण पाहू शकतो की चारही जे उमेदवार आहे या ठिकाणी प्रथम निवडणूक लढत आहे आणि प्रभाग क्रमांक जो 18 आहे यामध्ये चारही उमेदवार या ठिकाणी पहिलीच निवडणूक लढत आहे. एकदम उत्साहाचं वातावरण आणि कार्यकर्त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय आणि नक्कीच या ठिकाणी संभाजी महानगरपालिकेवरती या ठिकाणी भगवा फडकणार आहे असा विश्वास सुद्धा या ठिकाणी आपल्याला उमेदवारांनी सांगितलेलं आहे. आपल्यासोबत अजून ताई आहेत. काय सांगाल ताई, नेमकं कसा विकास करणार आहे तुम्ही? दादा जसं हे मगाशी सांगत होते की आपले काही रस्ते करायचे, ड्रेनेज लाईन, पण मी तुम्हाला नक्की सांगेल, तुम्ही प्रभागात जाऊन सर्वे करा. इथे 95% म्हणजे 95% रस्ते झालेले आहेत आणि समांतर जलवाहिनीचे जे मेन पाईप्स आहेत ते आले. फक्त त्याचं इंटरकनेक्शन बाकी आहे, ते पण आता काहीच दिवसात चालू होतं. म्हणजे काही जागी टेस्टिंग चालू आहे, काही जागी कनेक्शन जोडायचं बाकी आहे. जसं ते काही जागेचे टेस्टिंग संपेल, हे कनेक्शन जोडतील. आणि मेन म्हणजे आमचा हे फोर्स असणार आहे की जो पाणीचा टायमिंग आहे, माझ्या प्रभागात प्रॉब्लेम हाच आहे की इकडे पाणीचा टायमिंग खूप लेटचा, 3:30चा. आम्हाला फक्त तो चेंज करायचा आहे. आणि असं बघायला गेलं तर आमचा एरिया हा महिलांसाठी सगळ्यात जास्त सुरक्षा एरिया मानलेला जातो. इकडे सगळ्याच प्रभागाचे लोक आहेत, म्हणजे जे हातावर काम करणार असेल ते मोठे, ते सगळ्यांची आवड म्हणजे हे प्रभाग आहे. तुम्ही सगळ्याच प्रकारचे बिझनेसमॅन असतील, पॉलिटिशियन असेल, संपूर्ण क्षेत्रातले लोक आमच्या प्रभागात, कारण की हा एरिया एवढा डेव्हलप झालेला आहे. म्हणून आज जी जनता आमच्या पाठीमागे तो त्याचीच पावती येते आणि त्याचाच तो आशीर्वाद आहे. ताई, तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढताय, कसं पाहता निवडणुकीकडे? छान पाहत. काय समस्या आहे वार्डामध्ये तुमच्या? वाड्यात भरपूर समस्या आहे. ड्रेन लाईन्स आहे, पाण्याची आहे, लाईन आहे. मग कसं निराकरण करा समस्याचं? तुम्हाला जनतेने संधी दिली तर सोनं करून दाखवा. नक्कीच या ठिकाणी पाहिलं की हे उमेदवार आहे आणि यांना पक्षाने या ठिकाणी त्यांच्यावरती संधी दिलेली आहे आणि या संधीचं नक्कीच ते सोनं करणार असा ठाम त्यांना विश्वास आहे. शिवाजी मामनकर, प्राईम टाइम, महाराष्ट्र, संभाजीनगर.